आतापर्यंत आपण मानवाधिकाराच्या विकासातील आपण टप्पे चर्चेले आहेत, काय झालेत, आपण काही चर्चा करणार आहोत. म्हणजे आपणास असा प्रश्न पडू शकतो की मानवाधिकाराच्या विकासावर एवढं लक्ष देण्याची का गरज आहे. कारण या बारीक सारी घटनाशिवाय आपणास वर्तमान मानवाधिकाराची कल्पना येत नाही. त्या दृष्टीने विचार करणं हे महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणजे एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण कोणता एखादा पिक्चर पाहतो. तो पिक्चर फक्त 2-2.5 तासाचा असतो. पण आपण कधी कधी असंही पाहतो, जे हिस्टॉरिकल फिल्म आहेत त्याची निर्मिती व्हायला 2-2, 2.5, 3-3 वर्ष लागतात आणि आपण तो पिक्चर फक्त 2-2.5 तासामध्ये पाहतो. म्हणजे काय, त्या 2-2.5 तासाच्या पिक्चरसाठी तुम्हाला 2 वर्षाची मेहनत करावी लागते. अगदी तसंच आपलं इथं पण आहे. 3 तासाच्या परीक्षेत 2-2.5 तासाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 2 वर्षाचा अभ्यास विचारात घ्यावा लागतो. म्हणून आपण असं विचार करू शकत नाही की ठीक आहे, मी 2च तासाचा विचार करेल, बाकीच्याची मला आवश्यकता नाही. तसं आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून मानवाधिकार हा विषय हा इतका क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक संकल्पनामधले धागेदोरे आपल्याला जे पाहिल्याशिवाय आपण ही संकल्पना नीट पद्धतीनं समजून घेऊ शकत नाही. म्हणून मानवाधिकाराचा विकास जेव्हा आपण पाहतो तर अगदी त्याच्या उगमापासून ते तुम्हाला आज तागायत या घटनांकडे तुम्हाला पाहावंच लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला ही संकल्पना नीट पचत नाही. म्हणून हे पचण्यासाठी आपण या बारीक सारीक गोष्टींचा विचार करणं हे आवश्यक आहे. आतापर्यंत आपण जर ठळक उदाहरणं जर पाहिली तर 1215चा मॅग्ना कार्टापासून 1688ची रक्तहीन राज्यक्रांती, त्याबरोबर अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, ह्या इथपर्यंत आपण चर्चा केली आहे. आणि त्याशिवाय इतर ज्या विचारामध्ये मानवाधिकाराचे तत्त्व दिसतात ती पण चर्चा आता आपण केलेली आहे. तर मानवाधिकाराच्या विकासामध्ये जो महत्त्वपूर्ण टप्पा आपल्याला पाहायला मिळतो तो टप्पा 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून तो विचारात घेणं अधिक क्रमप्र ठरतं. त्यामध्ये 1917ची बोल्शेविक क्रांती, ज्याला आपण रशियन क्रांती असं म्हणतो, त्या क्रांतीतून सुद्धा आपणास मानवाधिकार दिसून येतात. म्हणजे रशियन जनतेने राजा जारच्या विरोधात बोल्शेविक क्रांती करून 1917मध्ये ह्या क्रांतीने सामाजिक आणि आर्थिक संरक्षण मिळवून दिलं. त्या संरक्षणामधून देखील आपल्याला काही मानवाधिकाराची तत्त्वे पाहायला मिळतात, ज्यांना आपण समाजवाद म्हणतो. ज्या समाजवादामध्ये न्याय अभिप्रेत आहे, तो न्याय देखील तुमच्या हक्काचा भाग आहे किंवा तो मानव अधिकाराचा भाग म्हणून आपण विचारात घेतो. त्याबरोबरच जेव्हा आपण हा क्रमवार इतिहास पाहतो किंवा क्रमवार टप्पे विचारात घेतो तेव्हा आपल्याला विविध आंतरराष्ट्रीय संमेलने देखील विचारात घ्यावं लागतात. जसं की अनेक संमेलनं आहेत. ब्रुसेल्स संमेलन आहे, त्याबरोबर बर्लिन काँग्रेस आहे, त्याबरोबर हेग संमेलन आहे. या माध्यमातून मानवाधिकाराच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न देखील झालेले आपल्याला दिसतात, ज्या आधारावर मानवाधिकार हा विषय अधिक कसा रुजेल हा विचार यातून येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मानवाधिकाराच्या संदर्भात विचार करायचा झाला तर मानव अधिकाराचं जे आंतरराष्ट्रीयकरण आहे, हे आंतरराष्ट्रीयकरण आपणास 1926च्या दरम्यान झालेलं दिसतं. म्हणजे 26 सप्टेंबर 1926 पूर्वी मानवी हक्क नावाचा विषय हा त्या देशाअंतर्गत चर्चेला जात होता. परंतु असं स्पष्ट मानवाधिकार म्हणून तो चर्चेला गेला नाही, तर वेगवेगळ्या शोषणाच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात तो चर्चेला गेला. आणि तो 26पर्यंत हा विषय अंतर्गत राजकारणाचा किंवा राज्याच्या अंतर्गत हा महत्त्वाचा विषय होता. परंतु 1926 नंतर मानवाधिकाराचं आंतरराष्ट्रीयकरण झालं असं म्हणायला हरकत नाही, ज्यामध्ये
आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी एखादी संघटना असावी, एक विश्वव्यापी संघटना असावी, ही मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आणि 1929 मध्ये आंतरराष्ट्रीय कायदा संस्थेने आंतरराष्ट्रीय मानव अधिकाराची घोषणा केली आणि या घोषणेमध्ये ज्या महत्त्वपूर्ण तरतुदी होत्या त्या तरतुदीमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही किंवा भेदभाव करू नये, भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, भावनांचं प्रकटीकरण करण्याचं स्वातंत्र्य, पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर दैनंदिन गरजाची पूर्तता करण्याचे स्वातंत्र्य आणि भीतीपासून मुक्ती अशा प्रकारची तरतूद या संस्थेकडून 1929च्या दरम्यान ती होताना दिसते. म्हणून या काळापासून मानवाधिकाराचं आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आपल्याला दिसतं. जसा काळ पुढे येत होता, कारण 1920च्या राष्ट्रसंघाचं अपयश, 1930 पासून सुरू होणारी दुसऱ्या महायुद्धाची चाहूल आणि या टप्प्यामध्ये मानवी हक्काच्या संदर्भात आपल्याला वेगवेगळ्या पातळीवरचे प्रयत्न होताना दिसून येतात. 1941ला एक महत्त्वाचा आणखी एक टप्पा विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे अटलांटिक सनद किंवा आपण त्याला चार्टर देखील म्हणतो. चार्टरला सनद असं म्हणतात. आणि हे अटलांटिक चार्टर ऑगस्ट 1941 मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट या दोघांनी मिळून अटलांटिक महासागरामध्ये एका संयुक्त पत्रावर स्वाक्षरी केली. त्यास अटलांटिक सनद म्हणून ओळखले जाते. ही एक महत्त्वपूर्ण घटना. दुसरी महत्त्वपूर्ण घटना डुंबार्टन ओक्स म्हणून 1944ची ही घटना आहे, ज्या घटनांमध्ये आपल्याला मानवाधिकार पाहता येतात. प्रामुख्याने डुंबार्टन ओक्सच्या माध्यमातून जी जगभरातली बलाढ्यशाली देश होती त्या दरम्यानच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये चीन, त्यात रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या 4 राष्ट्रांनी एकत्र येऊन जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण शांतता आणि सुरक्षितता कशी राहील या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण काय होतं, कारण दुसऱ्या महायुद्धाची दाहकता ही यामागचं कारण होतं. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे इतर प्रश्न होते, सामाजिक, आर्थिक आणि मानवतावादी प्रश्न होते, मानवीय प्रश्न होते, या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुद्धा या प्रस्तावामध्ये डंबार्टन ओक्समध्ये चर्चा घडून आणली. आणि प्रामुख्याने हीच घटना संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्मितीचं, त्याच्या पार्श्वभूमीचं कारण देखील आहे. म्हणजे ह्या 4 राष्ट्रांच्या एकत्र येण्यापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसून येते. या संमेलनातून किंवा या प्रस्तावामधून काय मुद्दे चर्चिले गेले, ज्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीची प्रतिष्ठा, स्त्री पुरुष समानता आणि देशांतर्गत शांतता, मैत्री, सहकार्य आणि देशादेशातील मैत्रीपूर्ण संबंध या महत्त्वपूर्ण बाबीची चर्चा डुंबार्टन ओक्सच्या माध्यमातून घडून आणली आणि हे UNच्या स्थापनेसाठी सकारात्मक पाऊल समजण्यात येतं. आणि यानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली 24 ऑक्टोबर 1945 मध्ये. आणि या स्थापनेपासून जगभराची जी काही लोकशाही देश आहेत त्या देशांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली. सध्या UNचे 193 सदस्य राष्ट्र आहेत.
आणि भारत असा आहे की भारत स्वतंत्र नसताना ह्या UN चा सदस्य होता. म्हणून UN स्थापनेनंतर मानवाधिकाराला एक व्यापक आधार प्राप्त झाला. एवढंच नाही तर UN स्थापनेपासून मानवाधिकार नावाचा जो विषय आहे तो विषय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा जगभरामध्ये तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. म्हणून मानवाधिकाराला कार्यात्मक रूप जे प्राप्त झालं ते UN स्थापनेमुळे झालं असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबरच म्हणजे 25 एप्रिल 1945 ते 26 जून 1945 दरम्यान अमेरिकेमध्ये एक सॅन फ्रान्सिस्को येथे एक परिषद पार पडली. ज्या परिषदेमध्ये 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींचा सहभाग त्याच्यामध्ये होता आणि 25 जून 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या सनदेला मंजुरी प्राप्त झाली आणि या सनदेमध्ये एकूण 19 प्रकरणे आणि 111 कलमांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होता. आणि त्या सनदेमध्ये किंवा संयुक्त राष्ट्र संघाच्या सनदेमध्ये आपल्याला प्रामुख्याने मानवाधिकाराची तत्त्वे जी पाहायला मिळतात. काही निवडक कलमांच्या आधारावर आपण ही मानवाधिकाराची तत्त्वे कोणती आहेत ती आपण विचारात घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये कलम 1, या कलम 1 मध्ये समानता, प्रतिष्ठेला प्रोत्साहन, त्याबरोबरच मानव प्रतिष्ठा, महत्त्व, त्याबरोबर जात, लिंग, भाषा, धर्म इत्यादी आधारावर कोणत्याही व्यक्तीचा भेदभाव न करणे, तसेच त्याच्या मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे ही यातली मुख्य तरतूद होती. म्हणजे जात, लिंग, धर्म, वंश इत्यादी आधारावर कोणताही भेदभाव न करता व्यक्तीला व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा प्राप्त होणं हे पहिलं कलम होतं. कलम 13 मध्ये महासभेने जात, लिंग, भाषा, धर्म इत्यादी भेदभावाशिवाय सर्व व्यक्तींना मानव हक्क त्याच्या मूलभूत स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सहकार्य करण्याची व्यवस्था केलेली दिसते. म्हणजे या कलम 13 मध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच कलम 55 या कलमामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की संयुक्त राष्ट्रसंघ जात, लिंग, भाषा, धर्म इत्यादी सर्वांचा मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्याचे संरक्षण करणे आणि त्याबाबत सार्वत्रिक आदर वृद्धिंगत करणे हे UN प्रथम कर्तव्य असेल किंवा ते कर्तव्य समजलं जाईल. कलम 56 सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. या कलमामध्ये प्रामुख्याने संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवी स्वातंत्र्याप्रती किंवा मानवाधिकाराच्या संरक्षणाप्रती संयुक्त राष्ट्रसंघ मदत करेल. म्हणजे कुठल्याही देशांमध्ये मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ मदत करेल. त्याबरोबरच कलम 62 मध्ये 62 सुद्धा महत्त्वपूर्ण कलम आहे. यामध्ये UN आर्थिक व सामाजिक समिती सर्वांकरिता मानव हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, समानता, त्याचा सन्मान वृद्धिंगत करण्यासाठी तसेच त्याचे पालन केले जाईल आणि ती जपण्याची शिफारस करण्याची तरतूद देखील या कलमामध्ये अंतर्भूत आहे. कलम 73 या कलमान्वये स्वयंशासित नसलेल्या प्रदेशातील लोकांच्या मानवी हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि सर्व बाबतीत त्यांना न्याय वागणूक देण्याची जबाबदारी व त्या प्रदेशाच्या प्रशासनाचे कार्य सदस्य राष्ट्रावर सोपवले जाईल आणि अशा राष्ट्रांना मानवाधिकाराची जोपासना करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याबरोबरच कलम 75 महत्त्वपूर्ण आहे. या कलमामध्ये स्वयंशासित नसलेल्या सदस्य प्रदेशातील लोकांच्या मानवी हक्काचे रक्षण करण्याची आणि ते प्रदेश राजकीय दृष्ट्या
स्वतंत्र होण्याची क्षमता प्राप्त करतील, या दृष्टीने त्यांचा विकास घडवून आणण्याची जबाबदारी ही युएनच्या माध्यमातून केली जाईल. म्हणजे जी देश पारतंत्र्यामध्ये आहेत, वसाहतिक गुलामीमध्ये आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येईल. म्हणून युएनच्या एकंदरीत त्याच्या संरचनेमध्ये आपल्याला ही प्रमुख कलमे पाहायला मिळतात, ज्या कलमांमध्ये मानवाधिकार तो पाहता येतो. यानंतर आपण जो 10 डिसेंबर 1948चा जो मानवाधिकार आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचं घोषणापत्र आहे त्याची चर्चा आपण करू. संयुक्त राष्ट्रसंघातील या महत्त्वपूर्ण तरतुदीच्या नंतर आपण जो आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचं घोषणापत्र आहे त्याला आपण मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र UDHR असं म्हणतो. तसेच इथपासूनच खऱ्या अर्थाने मानवाधिकाराची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा देखील म्हटले जाते. ही सुरुवात आपल्याला 10 डिसेंबर 1948 पासून करावी लागते. कारण 48 पर्यंत साधारणतः 1945च्या युएनच्या स्थापनेपर्यंत मानवाधिकार जी नावाची चर्चा होती, ही संकल्पना केवळ चर्चात्मक स्वरूपाने पुढे आली. परंतु त्याचा जो अधिकृत किंवा त्याची कार्यवाहीची जी प्रक्रिया आहे, जे वास्तवात जो मानवाधिकार आला, तो मानवाधिकार आपण युएनच्या स्थापनेपासून पाहायला मिळतो आणि त्याला मूर्त स्वरूप हे प्राप्त झालं ते 10 डिसेंबर 1948च्या या कायद्यापासून. म्हणून असं म्हटलं जातं की यापूर्वी मानवाधिकाराच्या ज्या चर्चा झाल्या त्या केवळ नैतिक आणि अमूर्त स्वरूपाच्या होत्या, परंतु त्याला थोडंसं मूर्त स्वरूप प्राप्त झालं ते 10 डिसेंबरच्या या घटनेपासून. आणि मानवाधिकार निर्मितीची जी प्रक्रिया होती, ही प्रक्रिया तशी तर 40-41 पासूनच ती पाहायला मिळते, परंतु त्याला जे वास्तविक रूप प्राप्त झालं ते या घटनापासून. म्हणून याचं आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा वैश्विक वाटचालीमध्ये ही घटना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या UDHR मध्ये एकूण 30 कलमे आहेत. ही 30 कलमे महत्त्वपूर्ण आहेत. त्याची चर्चा इथे आपण थोडंसं विस्तृतपणे करू लागलो आहोत. 1946 मध्ये म्हणजे मानवाधिकारासाठी एक संयुक्त राष्ट्रसंघ आयोगाद्वारे मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र त्याचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही होती. आणि हा मसुदा तयार करण्यासाठी साधारणतः 3 वर्षाचा कालावधी लागला आणि या 3 वर्षानंतर हा मसुदा तयार झाला. आणि 1946 मध्ये जानेवारी 1947 मध्ये एलिनॉर रूझवेल्टच्या अध्यक्षतेखाली एक कायदेशीरपणे मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला. आणि या आयोगावर मानवाधिकाराच्या प्रस्तावाची निर्मिती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि यामध्ये हा आयोग 3 भागात विभागलेला होता. जो एक भाग होता त्यामध्ये सामान्य अधिकाराचे तत्व होते, ज्यात आमसभेची मान्यता असणे आवश्यक होतं, ते बंधनकारक होतं. भाग 2 मध्ये आंतरराष्ट्रीय करारनामे तयार केल्यानंतर त्या सदस्य राष्ट्रांची मान्यता, त्याची स्वाक्षरी असणे अपेक्षित होतं. या संदर्भाने 3rd कमिटी ऑन सोशल, ह्युमॅनिटेरियन अँड कल्चरल अफेअर्स समितीने 100च्या वर बैठका घेऊन मानवाधिकाराचा सारासार विचार करून आमसभेने वैश्विक मानवाधिकार घोषणापत्र 10 डिसेंबर 1948 रोजी त्यात संमत केलं. आणि मग तेव्हापासून 10 डिसेंबर हा दिवस आपण जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करत असतो. या आयोगामध्ये किंवा या घोषणापत्रामध्ये ज्या महत्त्वपूर्ण तरतुदी होत्या त्या तरतुदी आपण विचारात घेऊ. या घोषणापत्रात सामाजिक, राजकीय, नागरिक, आर्थिक, काम करण्याचा अधिकार, समान कामासाठी समान वेतन,
विश्राम, शिक्षण, सांस्कृतिक संघटनात भाग घेण्याचा अधिकार, जीवन, अभिव्यक्ती, धार्मिक स्वातंत्र्य, शांतिपूर्ण सभा, संघटना स्थापन करण्याचा अधिकार इत्यादी महत्त्वपूर्ण अधिकाराचा सहभाग यामध्ये करण्यात आला. त्याचबरोबर यात जे 30 कलम होती त्या 30 कलम जर आपण त्याचा थोडासा विभागवार अभ्यास केला तर आपण त्याचं विभागता येतं. 1 ते 2 कलम हे सर्व व्यक्तींना मानवाधिकाराचे कलम आहेत. 3 ते 21 कलम नागरी आणि राजकीय अधिकाराची कलम आहेत. 22 ते 28 कलम आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकाराची कलम आहेत. 29 ते 30 कलम या कलमांमध्ये कर्तव्य आणि मर्यादा आपल्याला पाहायला मिळतात. तर या वरील जे 30 कलम आहेत ही 30 कलम अशा 4 भागामध्ये म्हणजे ABCD किंवा अबकड आपण म्हणू शकतो. अभ्यासाची सोय म्हणून आपण तसा आपण विचार करू शकतो. या 4 भागामध्ये ही मानवाधिकाराची कलम विभागलेली आहेत. याची चर्चा आपण आता करूयात.